नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला चेहऱ्यावरून कळत असेल मला झोप खूप आलेली, कारण रात्रीचे 2 वाजलेत आणि मी माझ्यासाठी शॅम्पू तयार करत होते. मग मला असं वाटलं की चला आपण तुम्हाला सगळ्यांना सांगूया, कारण सध्या तरी सगळ्या स्त्रियांचा एकच प्रश्न आहे, केस गळती. खूप मोठं जागतिक संकट असल्यासारखं आहे स्त्रियांसाठी, कारण खूप केस गळती होते. मी ज्या भागात राहते तिथं पाण्याची गैरसोय आहे. बोरिंगचं पाणी येतं, त्यामुळे अतिशय केस गळतात. तर दिसत असेल तुम्हाला माझं इथं टक्कल गळायला लागलंय. तर इकडे जरा जास्त पसरलं होतं, ते थोडंफार आता कमी होऊन एवढं राहिलंय. तर मी काय करते ते सांगावं म्हटलं. सगळ्यात आधी सांगते की हा उपायाचं श्रेय मी घेत नाही. तर स्वर्गीय राजीव दीक्षित सर जे होते, तर त्यांची ही रेमेडी आहे आणि खूप लोकांना फरक पडलेला आहे. लाखो लोकांना याचा फरक पडलाय. यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये, घरगुती शॅम्पू आहे. बाहेरच्या केमिकल युक्त शॅम्पूपेक्षा हा परवडणारा आहे. तर काय काय वापरायचं ते सांगते आणि मी गॅरंटी देते की 100% साईड इफेक्ट होणार नाही आणि फरक पडेल, पण साईड इफेक्ट होणार नाही. आता ही रेमेडी कुणी कुणी वापरल्या त्यांनीही मला कॉमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ कुठून बघताय तेही सांगा. आणि तुमच्या केस गळतीवरती किंवा डॅन्ड्रफवरती खूप छान उपाय आहे. तर साहित्य सांगते काय आहे. ही आहे रिठा. आता ही दुकानदारांनी चुकून ना 2 पॅकेट बनवली, 50-50 ग्रॅमच्या आहेत. तर रिठा पावडर आहे, ही 100 ग्रॅम घ्यायची रिठा पावडर. ठीक आहे. ही आहे आवळा पावडर 50 ग्रॅम. रिठा पावडर डबल घ्यायची. आवळा पावडर 50 ग्रॅम. शिकेकाई 50 ग्रॅम. भृंगराज 50 ग्रॅम. आणि ही आहे गुडहल म्हणजे जास्वंद 50 ग्रॅम. ही सगळ्या पावडर आहे. तर आता ही रेमेडी कशी तयार करायची ती सांग. सगळ्यात अगोदर ना, हे तुमच्याकडे जर काचेची एअरटाईट बरणी असेल ना त्याच्यात काढा. आता मी छोटीशी बरणी आहे त्यामुळे बाहेर मिक्स करून मग त्या काचेच्या बरणीमध्ये मी भरणार आहे. तर सगळ्यात अगोदर काय करते, आणि याच्यावर पाणी सांडलं तर हे ताट आता नाही येत, कारण आपल्याला स्टोअर करून ठेवायचं. तर ही जास्वंदीची पावडर अशी घ्यायची. हे बघा, ही आहे जास्वंदीची पावडर. जास्वंदीची म्हणजे काय, तर जास्वंदीच्या फुलाची. त्यानंतर ही आहे भृंगराज. जास्वंदची पावडर आहे ना ती 50 ग्रॅम आहे आणि हे जे भृंगराज आहे ना हे पण 50 ग्रॅम आहे बरं का. तर आपले पूर्वी जे आजी वगैरे होते ते हे सगळं वापरायचे, पण आता आपण रेडीमेड शॅम्पू वापरतोय कारण आपल्याकडे वेळही नाही आणि हे मिळतही नाही ओरिजिनल. तर मी दुकानाचा पत्ता पण दिलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये की मी हे कुठून आणलं ते. तर तुम्ही तिथूनही घेऊ शकता किंवा जवळच्या कुठल्या तरी स्टोअरमधनं घेऊ शकता जिथे ह्या सगळ्या वस्तू मिळतात. तर आता भृंगराज टाकल्याच्या नंतर ही शिकेकाई पावडर. हे बघा अशी. मला 300 रुपये खर्च आला बरं का या सगळ्याला. त्या 300 मध्ये माझं एक 100 रुपयाचं तेल होतं, म्हणजे 200 आला खर्च. हा 200 रुपयालाच आला खर्च. याच्यावर किमती पण लिहिल्यात बघा. 35 रुपयाला शिकेकाई पावडर 50 ग्रॅम. त्यानंतर आवळा, सगळ्यात महत्वाचं. आवळा हा तुमच्या डाएटमध्ये तुम्ही ऍड कराच बरं का. तर ही आहे आवळा पावडर. तुम्ही कृपया करून आवळा पावडर आपल्या डाएटमध्ये नक्की ऍड करा, कारण खूप गरजेचं आहे. गावाला जर राहत असाल ना तुम्ही तर लय भारी बरं का, एकदम मस्तच. आता आम्हाला कुठनं मिळायचं हे सगळं सुख. काय आहे ते, काय होतं, आवळा नका खाऊ. आमच्या नवरदेवांना थोडासा आवळा दिसला, खाऊ शकता, त्याला प्रॉब्लेम काय नाहीये. त्या नवरदेवांना थोडासा आवळा. आंबट आहे नक्की आवळा पावडरच आहे का मग आहे का, आंबट आहे ना. हां, त्या नवरदेवांना थोडासा आवळ्याचा तुकडा दिसला तर ते खायला लागले डायरेक्ट. तर ही खाऊ पण शकतो बरं का पावडर, कारण खाण्यासाठी पण लोक नेतात. तर ही आहे रिठा. आता खाऊ नका रिठा टाकल्यावर. तर ही आहे रिठा. त्यानंतर ही पण रिठा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की आपण जी
रिठा वापरणार आहे ना, त्या बाकी जी सामान आहे ना, म्हणजे ज्या बाकी पावडर आहेत ना त्याच्या दुप्पट आहे. म्हणजे ह्या ज्या बाकी पावडर वापरले, शिकेकाई, त्यानंतर आवळा पावडर, त्यानंतर भृंगराज, ह्या सगळ्यापेक्षा जास्त आहे ती म्हणजे रिठा. तर हे काय करायचं आता सांगते. तर आता हे होळी खेळायसाठी मी पावडर नाही घेतला बरं का. तर आता काय करायचं सांगते. माझं आवडतं काम, मिक्स करायचं. चला मजाक खूप झाला. तर आता ह्या सगळ्या मस्त करायच्या अशा मिक्स पावडर. ही बघा अशा एकत्र करायच्या. आता कशा ते दाखवते. ह्या सगळ्या अशा एकत्र करायच्या पावडर. तर ह्या पावडर आता माझ्या सगळ्या एकत्र करून झाल्यात. आता माझ्याकडे ही छोटीशी बरणी, माझ्याकडे मोठी बरणी नव्हती, तर त्याच्यात ही अशी मी भरणार. बरणी लहान आहे त्यामुळं आता सांडतंय म्हणू नका बरं का, मी नंतर हे साफ करेन. तर काचेची बरणी यासाठी घेतली कारण एअरटाईट कंटेनर पाहिजे होता मला, माझ्याकडे नव्हता. तर एअरटाईट बरणी नव्हती म्हणून म्हटलं हीच एकदम छान एअरटाईट होती. तर आता हिच्यातच भरूया. आता गावंढळ पद्धत माझी भरायची, त्याच्यावर कुणी नावं ठेवू नका, अशी म्हणू नका बरं का. तर मंडळी, म्हटलं कशाला जास्त पसारा दाखवा मी म्हणून मी ह्याच्यात भरलेली आहे, बघू शकता. आता म्हणू नका मसाल्याची, मी स्वच्छ धुतली आहे. तर मस्त फुल दाबून भरलेली आहे आणि एकदम एअरटाईट कंटेनर आहे. अजिबात त्याच्यामध्ये मॉइश्चर जाणार नाही, पाणी जाणार नाही, ही अशी आहे. आणि उरलेलं मी ह्याच्यात भरले. आता जे उरलंय ना, हे कशासाठी ठेवलंय सांगते. तर हे उरलेलं आहे, ह्याचं मी आता शॅम्पू बनवून दाखवणार आहे तुम्हाला. हे एक भांडं घेतलंय, ह्याच्यामध्ये हे 2-3 चमचे मी घालणार आहे ह्याच्यात. मी खरं तर दोघांसाठी करते हे. एक तुमच्या केसांच्या लेंथनुसार घ्या. आता मी माझ्या केसांच्या लेंथनुसार एवढे घेतलेत 3 चमचे. आणि अंशूच्या पप्पांसाठी म्हणून पण हे बनवणार आहे, म्हणून थोडंसं जरा जास्त घेते, म्हणजे 5 चमचे घेते. ठीक आहे. आता काय करायचं, हे जे पावडर आहे ना याच्यामध्ये पाणी घालायचं असं. हे बघा असं चमच्यानं उगाचच मिक्स करायचं, काही नाटक करायचं नाही, काही शायनिंग मारायची नाही. हे असं हाताने छान होतं खरं सांगायचं तर. बघू शकता फेस व्हायला लागलाय रिठामुळं. आता कन्सिस्टन्सी कशी पाहिजे हा तुमचा प्रश्न आहे. हे भिजत ठेवायचं उद्या सकाळीपर्यंत, रात्रीचं हे सगळं भिजवायचं. मी आता भिजत ठेवत होते म्हणून मला व्हिडिओ बनवायचं सुचलं. यांना म्हटलं जरासं मदत करा, ओके म्हणाले. म्हटलं चला व्हिडिओ बनवूयाच. हे बघा फेस किती छान बनायला लागलाय. आता हे रात्रभर भिजत ठेवायचं. लाल दिसत असेल कारण शिकाकाई, त्यानंतर आपली जी काय म्हणायचं त्याला जास्वंदीची पानं आहेत ती होती, त्याच्यात गुठळे आहेत ना, त्यामुळे थोडंसं असं फोड. आता मी दाखवते तुम्हाला ह्याचा फेस होतो. हे बघा. आणि उद्या सकाळी आंघोळ करताना ना त्याच्यात थोडंसं आपलं गरम पाणी घालायचं थोडंसं आणि केसांना लावायचं. हे बघा दिसतोय का तुम्हाला, फेस दिसतोय की नाही काय माहिती, दिसतोय का कॅमेरा दिसे ना, असं दिसतोय. दाखवते, दिसतंय. कॅमेऱ्यात नाही दिसत, कॅमेरा दिसेना का बरं, मोबाईलची क्वालिटी. इथे दिसतोय का असं केलं तर. रिठा असल्यामुळं हे फेस होतो. तर खरंच छान छान आहे, वासुगंध तर खूप भारी आहे. तर ना हे बघा, हे बघा शॅम्पूसारखा दिसतोय का आता तरी. हां आता दिसतोय. फेस होतो, नाही असं नाही, शॅम्पूसारखा होतो. तुम्ही म्हणाल केसातलं तेल जातं का, तर खरंच जातं केसातलं तेलही. खूपच छान. आणि ट्राय करा. हे बघा फेस आहे तर ट्राय करा आणि मला नक्की कॉमेंट. हे बघा दिसला, हे बघा शॅम्पूसारखाच आहे एकदम. तर गरम पाणी घातलं नाही याच्यामध्ये तर एकदम भारी. गरम पाणी घातल्यावर उलटं जास्त. हे बघा दिसलं.
गरम पाणी घातल्याच्या नंतर जास्त फेस होतो उलटा मस्त असा. तर तुम्ही नक्की हे जे मिश्रण आहे ना हे मस्त असं झाकून ठेवायचं, रात्रभर ठेवायचं असं भिजत, आणि उद्या सकाळी केसांना वापरायचं. हे बघा, हे सगळं मिश्रण आहे की नाही हे असं छान भिजत ठेवायचं आणि उद्या सकाळी थोडंसं गरम पाणी घ्यायचं मगामध्ये. नाहीतर मग डायरेक्ट तुम्हाला हेअर मास्क लावायचं असला तरी चालेल, हेअर मास्क पण तुम्ही वापरू शकता, किंवा मग हा डायरेक्ट शॅम्पू जसा लावतो तसं ओल्या केसांवरती हा शॅम्पू लावू शकता. आता हे रात्रभर आपल्याला आता भिजत ठेवायचं आणि सकाळी लावायचं. खरं तर म्हणूनच व्हिडिओची मी घाई केली. तर आता याला झाकून ठेवायचं असं रात्रभर. झाली रेमेडी तयार. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका अजिबात. आणि तुम्ही म्हणाल एवढं काम करते आणि एवढा खर्च करते, तर जास्त महाग नाही पडलं. प्रत्येक पॅकेट मला 20 रुपयाला पडलं हे. आणि फक्त मला महाग पडलं ते म्हणजे रिठा एवढी होती 35 रुपयाला. बाकी सगळे पॅकेट 50 ग्रॅमचे 20 रुपयाला होते. तर जास्त असतं तर मीही नसतं घेतलं, कारण मी स्वतःवर खर्च करत नाही. पण स्त्रियांनी थोडाफार तरी स्वतःचा विचार करावा, जो की मी कधी करत नाही, पण केला पाहिजे. कारण आपण टकलं झालं तर काय करायचं. हा जोकचा भाग होता. पण खरंच सगळ्या स्त्रियांना केस खूप आवडतात. तुम्ही ही रेमेडी करून बघा, माझी गॅरंटी आहे 2 पटीनं तुमचे केस वाढतील. आणि माझे केस वाढीला लागले, टक्कलही माझं कमी व्हायला लागलं, मला दिसत असेल छोटे छोटे केस उगवायला लागले आणि ते वरती वरती दिसायला लागले. तर नक्की ट्राय करून बघा. आणि कोणाकोणाला छान रिझल्ट भेटला हे मला नंतर, हे वापरल्याच्या नंतर मला नक्की येऊन सांगा.